आकाशवाणी पुणे. स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वदेशी बनावटीच्या तेजस लढाऊ विमान निर्मिती प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नाशिकमध्ये आज लोकार्पण. कौशल्य विकासाच्या माध्यमातून समर्थ भारताची उभारणी करण्याचं संरक्षण मंत्र्यांचं आवाहन. महाराष्ट्राला संरक्षण तंत्रज्ञानाचं केंद्र बनवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. दीपावलीच्या प्रकाशोत्सवाला आज वसुबारसेपासून प्रारंभ आणि नैऋत्य मोसमी पावसाची संपूर्ण देशभरातून माघार. आता सविस्तर बातम्या. देशाच्या संरक्षण सामर्थ्याचं प्रतीक असलेल्या स्वदेशी बनावटीच्या तेजस MK-1A या लढाऊ विमानाच्या निर्मिती प्रकल्पाचं लोकार्पण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज नाशिकमध्ये होणार आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या नाशिकच्या प्रकल्पात तयार झालेलं पहिलं तेजस लढाऊ विमान त्यांच्या उपस्थितीत आज सकाळी नाशिकमधून अवकाशात भरारी घेणार आहे. दरम्यान ओझर इथल्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड परिसरात साकारण्यात आलेल्या मिनी स्मार्ट टाउनशिपचं उद्घाटन राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल झालं. या टाउनशिपमध्ये हरित तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा आणि समुदाय केंद्रित सुविधांचाही समावेश आहे. दरम्यान सर्वांनी मिळून कौशल्याच्या माध्यमातून देशाला पुढे नेण्याची गरज आहे असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल पुण्यामध्ये केलं. कौशल्य विकासाच्या माध्यमातून समर्थ आणि स्वावलंबी भारताच्या उभारणीसाठी केंद्र सरकारसमवेत महाराष्ट्र राज्य शासन देखील कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या सुविधा उभ्या करत असून त्यांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याचंही सिंग यांनी सांगितलं. पुण्यातल्या सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या 6व्या पदवीप्रदान समारंभामध्ये ते काल बोलत होते. यावेळी संरक्षण मंत्री म्हणाले, बुक्स में लिखा ज्ञान, बुकिश नॉलेज मैं मानता हूं तब तक अधूरा है जब तक वह किसी काम में नहीं आता. इसलिए आज की शिक्षा का असली उद्देश्य यही होना चाहिए कि जो सीखा है उसे लाइफ में अप्लाई कैसे करें. आज भारत के लिए मेरे साथियों यह और भी महत्वपूर्ण हो जाता है क्योंकि हम दुनिया के सबसे युवा देश हैं. आप सोचिए, इतनी बड़ी यूथ पॉपुलेशन अगर सही दिशा में बढ़े और अगर आपके पास सही स्किल हो तो भारत को आगे बढ़ने से दुनिया की कोई ताकत हमें रोक नहीं सकती है. हमारी डेमोग्राफिक डिविडेंड तभी ताकत बनेगी जब हर युवा स्किल्ड और प्रोडक्टिव बनेगा. और साथियों, अगर हमारे पास स्किल नहीं है तो इस दौड़ती हुई दुनिया में टिके रहना यह बहुत ही मुश्किल है. और अगर स्किल है, दुनिया की कोई ताकत हमें आगे बढ़ने से रोक नहीं सकती है. यह भी विश्वास आपके मन के अंदर होना चाहिए. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी सिम्बायोसिस स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजीचं उद्घाटनही करण्यात आलं. देश संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात सातत्यानं पुढे जात असताना महाराष्ट्राला संरक्षण तंत्रज्ञानाचं केंद्र बनवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. येत्या काळात या क्षेत्रातली गुंतवणूक, उत्पादन आणि मनुष्यबळ निर्मिती राज्यात होईल अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली. देशाच्या संविधानावर विश्वास ठेवून हिंसाचार सोडून देण्याच्या नक्षलवाद्यांच्या निर्णयाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कौतुक केलं आहे. गेल्या 2 दिवसात महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये एकंदर 258 सशस्त्र नक्षलवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडला असल्याचं अमित शहा यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. पुढच्या वर्षी मार्च अखेर देशातून नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करण्याच्या सरकारच्या संकल्पाचंच हे प्रतिबिंब आहे असंही शहा यांनी म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहेत. रत्नागिरीत उभारण्यात आलेल्या कोकणातल्या 6 भारतरत्नांच्या शिल्पाचं अनावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल झालं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाच्या प्रांगणात ही शिल्प उभारण्यात आली आहेत. ऐकूया याबाबतची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून. निसर्गाच्या असलेल्या वरद हस्तामुळे कोकणाला देवभूमी असं म्हटलं जातं. तसंच ही भूमी म्हणजे नररत्नांची खाण आहे. कोकण भूमीने देशाला 6 भारतरत्न दिली असून त्यापैकी 4 रत्न रत्नागिरीशी संबंधित आहेत. महिलांचं शिक्षण आणि हक्क यासाठी आयुष्यभर झटलेले महर्षी धोंडो केशव कर्वे दापोली तालुक्यातल्या मुरुडचे, महामहोपाध्याय डॉक्टर पांडुरंग वामन काणे यांचं मूळ गाव खेड तालुक्यातलं मोर्डे हे असलं तरी त्यांचा जन्म चिपळूण तालुक्यातला
आणि त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं दापोलीत. मंडणगड तालुक्यातलं आंबडवे हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव, तर मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखले जाणारे विक्रमवीर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचं मूळ गाव लांजा तालुक्यातलं हरचे. भूदान चळवळीचे प्रणेते विनोबा भावे रायगड जिल्ह्यातल्या गागोद्याचे, तर कोकणालाच लागून असलेल्या गोव्यातलं मंगेशी हे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं मूळ गाव. या सर्व भारतरत्नांची शिल्प रत्नागिरीतल्या तारांगणाच्या प्रांगणात उभारण्यात आली असून मोडीत काढलेल्या वाहनांच्या सुट्या भागांपासून ती साकारण्यात आली आहेत. जे स्कूल ऑफ आर्ट्सचे प्राध्यापक शशिकांत काकडे आणि विजय बोंदर यांच्या मार्गदर्शनाखाली 15 विद्यार्थ्यांनी 9 महिने अहोरात्र कष्ट करून 25 टन ऑटोमोबाईल वेस्ट पासून ही शिल्प तयार केली आहेत. अशा प्रकारचा देशातला हा पहिलाच उपक्रम असून त्यासोबत या व्यक्तिमत्वांची माहितीही देण्यात आली आहे. या शिल्पांमुळे रत्नागिरीच्या पर्यटन वैभवात भर पडली असून ती शिल्प नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोनकर, रत्नागिरी. चिपळूण आणि रत्नागिरी शहरातल्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रत्नागिरी इथं आढावा बैठकीत दिल्या. यावेळी त्यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. 5 स्वयंसहाय्यता समूहांना शिंदे यांच्या हस्ते कर्ज वाटप करण्यात आलं. रत्नागिरी पोलीस दलाच्या नाविन्यपूर्ण उपक्रम दर्शवणाऱ्या फलकाचं अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आलं. दीपावलीच्या प्रकाश पर्वाला आज रमा एकादशी आणि गुरुद्वादशी म्हणजेच वसुबारसेच्या मुहूर्तावर प्रारंभ होत आहे. गाय आणि वासराचं पूजन करून त्यांना औक्षण करून त्यांना गोड घास आज भरवण्यात येतो. दरम्यान दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल नागपूर इथं केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. दरम्यान खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करायला हवं असं मत आठवले यांनी काल पुन्हा नागपूर इथं पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. चंद्रपूर इथं धम्मदीक्षा अनुप्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमातही आठवले सहभागी झाले होते. सोलापूर जिल्ह्यातल्या श्रीपूर इथल्या कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ यशवंत कुलकर्णी यांनी ही माहिती दिली आहे. नैऋत्य मान्सूननं काल संपूर्ण देशातून माघार घेतल्याचं भारतीय हवामान खात्यानं जाहीर केलं आहे. दरम्यान तमिळनाडू, पुद्दुचेरी, किनारी आंध्र प्रदेश, रायलसीमा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि केरळ माहे इथून ईशान्य मान्सून सुरू झाला आहे. दरम्यान येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 7,495 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी 2,000 याप्रमाणे 1,49,90,000 रुपये भाऊबीज रक्कम जमा करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुजित कुमार इंगवले यांनी ही माहिती दिली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. स्वदेशी बनावटीच्या तेजस लढाऊ विमान निर्मिती प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नाशिकमध्ये आज लोकार्पण. कौशल्य विकासाच्या माध्यमातून समर्थ भारताची उभारणी करण्याचं संरक्षण मंत्र्यांचं आवाहन. महाराष्ट्राला संरक्षण तंत्रज्ञानाचं केंद्र बनवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. दीपावलीच्या प्रकाशोत्सवाला आज वसुबारसेपासून प्रारंभ आणि नैऋत्य मोसमी पावसाची संपूर्ण देशभरातून माघार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.